तर समोरच आपल्या हा आंबा सापडलाय आणि ह्याला ताजा आणि पिकायला पण लागलेला. तर पाहूत कट करून. आणि दररोजच्या सारखंच आम्ही काही चाकू घेऊन येणार नाही. ही आमची झाडं कट करायची कात्री. आता ह्यानीच कट करून बघू. वाव आरू हो का, हे झाडाला जातात ताजा ताजा सापडलेला. करा एन्जॉय आरू का नाही. आज सुट्टीत आंबे मागव जा. तर हे पा खरंच केशर सारखी चवच नाही का नाही. तर हे ताजा सापडलेला अजून पण वरती. आता हे पण झाडाला लागलेलं आहे. आता सगळ्या झाडाला एक पाठोपाठ लागलेलं असं. तर जेवणामध्ये आम्ही आणलेत. आधी आंबा खाऊन घेते. वरच्या साईडला थोडासा कच्चा होता ना, थोडासा आंबट लागतं. आणि तिथं आम्ही बनाना नाही, बटाटा चिप्स आहेत. नंतर ही चपाती आणि भाजी आणली नाही आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी. तर या जेवायला. आणि अर्णव तुझ्या तोंडाला पाणी सुटलं का. तर मी खाऊन आता अर्णव जेवण. चला इथं अर्णव पाड सापडलंय का नाही. अर्णव आजच आलता ना. इतका हात भरून आंबे फक्त गावाकडचे पोरं खाऊ शकतात का नाही अरो. आणि असेच आम्ही लहानपणी आंबे खायचो. आणि का नाही मनसोक्त आंबा खाल्ल्याचा फील येतो ना असं इतकं म्हणून. कापून चांगलं नाही वाटत असं खाण्यात जी मजा. इतके हात भरवलेत, तोंड भरवलेत बघा. आणि ती पण आंब्याच्या झाडाखाली बसून. हे पहा कसं लागतंय. हे बघा कसं खातंय. तर आज आपण नैसर्गिकरित्या आंबा कसा पिकवणार आहे हे पाहणार आहोत. तर ही पहिल्यांदाच मी गव्हाचं काड घेतलेलं आहे. आणि ही म्हणजे आम्ही जसं घर म्हणजे पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने कसं पिकवतात ती दाखवणार आहे. तर हा केशर आंबा आहे. आणि हे जे देठ असे ठेवलेले ते काय होतं म्हणजे देठ सगळे काढले तर इथं लगेच खराब होतो. कारण त्यामध्ये लगेच अटॅक करतो बॅक्टेरिया फंजीसाईड. तर हे पहा. आणि असं लाईन सीर लावून घ्यायचे. आणि तर हे सगळं लावून घ्यायचे. आणि हे गावठी हे तर काय पिकू पण नव्हते घातले, पण झाडाला जास्त पाड लागलेलं त्यामुळे ते लगेच हे झाले. तर असं पिकवतो. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पिकवता ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर हे असं लावून घ्यायचं लाईनशीर. आणि ह्याच्यावरती परत अजून आपण गव्हाचं काड टाकवणार आहोत. तर एवढे लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. एवढे आपण असे लावून घेतलेत. आणि हे फक्त एकाच झाडाचे, अजून बाकीचे झाडांना लागलेलं आहे. पण कसं पाऊस झाल्यामुळं चिखल आहे त्यामुळं गाडी पण नेता येत नाही. आणि जसं होईल तसं. आणि एकाच वेळेस सगळे तोडले तर काय संपणार पण नाहीत. आणि गावाकडं कसं याला सगळ्यांच्या घरी आंबे असतात शक्यतो. त्यामुळं एवढं काय विकायला पण हे नाही. आणि तो नेणे आणणं ह्यातच वेळ जाईल. त्यामुळं जसं होईल तसं थोडे थोडे करतो. तर असे लाईनशीर सगळे लावून घेतलेले. आणि ह्याला तर काही पिकवायची गरजच पडत नाही. हे जसं लागत तसंच खातो. आणि त्यातच पिकून ती गेलेले लावून घेतलेले. त्याच्यावरती असं काळा कलर येतो छान. आणि गेल्या वर्षी आमच्याकडे नव्हतं त्यावेळेस आम्ही तुरीचं पण म्हणजे भुसकाट वापरलेलं होतं. या जागी तुम्ही कोणतं पण कुणी असंच पोत्यात दडपून ठेवू शकता. म्हणजे टेम्परेचर मेंटेन करतो. तर हे असं आम्ही पिकवतो. आणि गेल्या वर्षीपासूनच आमच्या इथं काय आंबे यायला लागले, याआधी काही नव्हते. आणि हा आंबा केशर आहे. तर चला असंच 4-5 दिवस ठेवून घेऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमची आंबे पिकवण्याची पद्धत
योग्य आहे का हे पण नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर धन्यवाद.